नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे असणारे प्रश्न काही आपण घेतलेले आहेत। हा आपला 8वा भाग आहे। यापूर्वीचे 7ही भाग मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2023 मध्ये विचारण्यात आलेले आहेत। सर्व प्रश्न आपल्याला TCS पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावानं, आणि सोबतच आपलं WhatsApp ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा। म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला त्या ठिकाणी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी मिळून जाईल। तर पहा, आपला प्रश्न आहे, सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाजवळ होतो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ते 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। पहा, सतलज नदीचा उगम आपल्याला विचारलंय की कशाजवळ होतो किंवा कोणत्या ठिकाणी होतो, तर तो आहे पर्याय क्रमांक 2, तर राकस तलाव किंवा राकस सरोवर जे आहे त्याजवळ आहे पहा सतलज नदीचा उगम। आणि मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी पहा, जे काही नद्या आहेत महत्त्वाच्या आपल्या भारतामधील नद्या, तर त्या नद्या आणि त्यांची उगमस्थानं आणि काही काही वेळी त्यांची लांबी जी आहे ती किती लांबी आहे त्यावरही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। सतलज नदी ही जी आहे याचा उगम राकस तलावाजवळ होतो आणि सतलज नदीची लांबी 1050 किलोमीटर एवढी आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी भारतातील गरिबीच्या आकलनाच्या पद्धतीशास्त्राचे पुनरावलोकन करण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ गटांची एक स्थापना करण्यात आली होती? मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे, प्रश्न थोडासा समजावून घ्या। असं कोणतं वर्ष आहे की त्या वर्षी भारतातील गरिबीच्या आकलनाच्या पद्धतीशास्त्राचे पुनरावलोकन करण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ गटांची स्थापना करण्यात आली होती? तर ते वर्ष आहे पर्याय क्रमांक 4, 2005 हे वर्ष असणार आहे आपलं योग्य उत्तर, ऑप्शन क्रमांक 4। यानंतरचा प्रश्न आहे, दुसरे इंग्रज मराठा युद्ध डॅश दरम्यान लढले गेले? मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपल्याला जेवढे काही इतिहासातील महत्त्वाचे लढाया आहेत त्यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि TCS आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न हे नक्की विचारतं। या ठिकाणी काय विचारलंय की इंग्रज मराठा दुसरं युद्ध डॅश दरम्यान लढलं गेलं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1803 ते 1805। 1803 ते 1805 या काळामध्ये लढलं गेलं पहा दुसरं मराठा इंग्रज युद्ध। आणि हे जे युद्ध आहे मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 1803 ते 1805 या दरम्यान युद्ध हे झालेलं आहे। लॉर्ड वेलस्लीचे मराठ्याच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचं आक्रमक धोरण होतं, त्यावरून हे युद्ध झालेलं होतं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सत्यार्थ प्रकाश म्हणजे सत्याचा प्रकाश ही खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे? या ठिकाणी आपल्याला पहा, कृती म्हणण्यापेक्षा या ठिकाणी हे जे पुस्तक आहे सत्यार्थ प्रकाश हे कोणी लिहिलेलं आहे? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पहा सत्यार्थ प्रकाश। याचा मराठीत अनुवाद आहे पहा सत्याचा प्रकाश। या ठिकाणी आपल्याला अजून एक प्रश्न यावरती विचारण्यात आला होता, माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर हे महात्मा गांधीजी यांचं आत्मचरित्र आहे आणि सत्याचा प्रकाश हे वेगळं पुस्तक आहे, लक्षात ठेवा। त्याचे लेखक आहेत स्वामी दयानंद सरस्वती। तर यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण पाहूया। तर सत्यार्थ प्रकाश आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेलं पुस्तक आहे। या ठिकाणी पहा, पहिल्याच पॉइंटवर अजून एक प्रश्न तयार होतो की आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत? स्वामी दयानंद सरस्वती। आणि पोलीस भरतीला हा प्रश्न आपल्याला 20 ते 25 वेळा विचारण्यात आलेला आहे। हे जे सत्यार्थ प्रकाश पुस्तक आहे हे सर्वात पहिल्यांदा 1875 या वर्षी हिंदीमध्ये लिहिलं गेलं आणि सन 1882 मध्ये दयानंद सरस्वतींनी त्याची दुसरी आवृत्ती जी आहे ही प्रकाशित केली। हे जे पुस्तक आहे हे संस्कृतसह 20 भाषांमध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, म्हणजे संस्कृत भाषेमध्ये सुद्धा हे पुस्तक आपल्याला मिळून जातं। तर वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली। पहा, आर्य समाजाची स्थापना कधी झाली तर 1875 या वर्षी झालेली आहे।
जर आपल्याला पूर्ण विचारलं तर 10 एप्रिल 1875 या दिवशी कोणत्या ठिकाणी, तर मुंबई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, द्वीपकल्पीय भागातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे, जे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे. पहा, या ठिकाणी खूप महत्वाचा प्रश्न आहे. पहा हा देखील. तर द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदीचं खोरं असं कोणतं आहे, जे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर गोदावरी नदी खोरं हे जे आहे हे द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठं नदीचं खोरं आहे. पहा, गोदावरी नदी खोरं, जे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये देखील पसरलेलं आहे. गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटलं जातं. दक्षिण गंगावरती आपल्याला एक वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. पहा की दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं, तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा देखील म्हटलं जातं. गोदावरी नदीची जी लांबी आहे ती 1450 किलोमीटर एवढी आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो आणि त्र्यंबकेश्वर हे जे आहे हे महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे, नाशिक जिल्ह्यात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होतंय. यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संकटात सापडलेल्या कोणत्या पक्षाला वाचविण्यासाठी आपली रणनीती उघड करण्याचे आवाहन केले होते. मित्रांनो, हा प्रश्न आपण मुद्दाम घेतला आहे. पहा, करंट अफेअर्स 2024 मधील हा प्रश्न आपण घेतलेला आहे आणि आपण लवकरच करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी ज्या आहेत 2024 यावरही एक सिरीज सुरू करणार आहोत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर माळढोक हा जो पक्ष आहे या पक्षाला वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संकटात सापडलेले जे काही पक्षी आहेत ते माळढोक पक्षी आहेत, त्यांना वाचवण्यासाठी एक रणनीती उघड करण्याचं आवाहन जे आहे ते केलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये पहा, जे ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजे त्याला आपण माळढोक म्हणतो, या पक्षाला वाचवण्यासाठी रणनीती उघड करण्याचं आवाहन केलेलं आहे. राजस्थानच्या थार वाळवंटात फक्त 100 ते 150 माळढोक शिल्लक असून हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावरती असणार आहे. लक्षात ठेवा, माळढोक. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी एक उपाययोजना आखलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश 2023 रोजी लोकसभेत जैवविविधता सुधारणा विधेयक 2021 मंजूर करण्यात आले. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा प्रश्न देखील आपल्याला 2024च्या करंट अफेअर्स मध्येच विचारण्यात आलेला आहे. डॅश 2023 रोजी म्हणजे असा कोणता दिवस आहे की 2023चा ज्यामध्ये लोकसभेमध्ये जैविक विविधता सुधारणा विधेयक जे आहे 2021चं त्याला मंजुरी देण्यात आली होती. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, तर 25 जुलै 2023. लक्षात ठेवा, 25 जुलै 2023 रोजी लोकसभेमध्ये जैवविविधता सुधारणा विधेयक जे आहे 2021चं ते मंजूर करण्यात आलेलं आहे. भारतातील शाश्वत जैवविविधता संवर्धन आणि उपयोगाला समर्थन देता सध्याच्या गरजा आणि घडामोडींच्या अनुषंगाने कायद्याचे संरेखन करण्यासाठी या सुधारणांची रचना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे प्रकाशित केली होती. केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केलं गेलं होतं? या ठिकाणी आपल्याला उत्तर जाणून घ्यायच्या आधी 2 प्रश्न लक्षात ठेवा. सर्वात पहिला प्रश्न आहे की लोकमान्य टिळकांनी प्रबोधन करण्यासाठी कोणती 2 वृत्तपत्रे लिहिली होती? केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्र कोणाचे आहेत? लोकमान्य टिळक यांची. या ठिकाणी प्रश्न दुसरा विचारलाय की केसरी हे जे वृत्तपत्र आहे हे कोणत्या लँग्वेज म्हणजे हे कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केलं जात होतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर मराठी ही जी भाषा आहे पहा, मराठी भाषेमध्ये केसरी हे वृत्तपत्र जे आहे हे प्रकाशित केलं जात होतं. या ठिकाणी केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्र आहेत हे 1881 या साली प्रकाशित करण्यात आले होते. याचा उद्देश काय होता? तर लोकांमध्ये प्रबोधन करण्याच्या हेतूने लोकमान्य टिळकांनी ही 2 वृत्तपत्र सुरू केली होती. केसरी हे जे आहे हे मराठी भाषेमध्ये प्रकाशित करण्यात आलेलं वृत्तपत्र होतं. केसरीचे प्रथम संपादक म्हणजे एडिटर जे होते ते आगरकर म्हणजे गोपाळ गणेश आगरकर होते. त्यांनी 1888 पर्यंत त्या ठिकाणी काम केलेलं होतं. कधीपासून? 1881 ला सुरुवात झाली आणि 1888 पर्यंत त्यांनी ते काम पाहिलेलं होतं. केसरी हे महाराष्ट्रातील पुणे या शहरातून प्रकाशित होणारं मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र होतं. कोणत्या शहरातून? पुणे या शहरातून. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो हमेशा विचारण्यात आलेले आहेत. पहा, सर्वात पहिला प्रश्न काय आहे की विधवा विवाह संघाची स्थापना कोणी केली? धोंडो केशव कर्वे यांनी केली. कोणत्या वर्षी केली? तर 1893 या वर्षी केलेली आहे. पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवा मित्रांनो. प्रत्येक प्रश्नाचे जे पॉइंट आहेत हे पॉइंट खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण आपल्याला त्यांच्याविषयी अजून एखादा जर प्रश्न कधी आला तर त्या ठिकाणी उत्तर येणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना 1893 साली केलेली आहे. आणि धोंडो केशव कर्वे यांनी महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क आणि विधवा पुनर्विवाह यासाठी मोलाचं योगदान देखील दिलेलं आहे. 1907 साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या म्हणजे काय तर हिंगणे या ठिकाणच्या माळरानावर एका झोपडीमध्ये मुलींची एक शाळा सुरू केली होती. यावरती आपल्याला प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे. पहा, हिंगणे या ठिकाणी शाळा सुरू केलेली होती. पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा काळ्या मृदेसाठी ओळखला जातो? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील असा कोणता प्रदेश आहे किंवा कोणता भाग आहे की तो काळ्या मातीसाठी ओळखला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जे दख्खनचं पठार आहे. तर दख्खनच्या पठाराला काळ्या मृदेसाठी ओळखतात. लक्षात ठेवायचे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. दख्खनचं पठार काळ्या मृदेसाठी ओळखलं जातं. मुख्यतः महाराष्ट्राचं जे पठार आहे हे मुख्यतः अग्निजन्य खडकापासून बनलेलं आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 75% भागामध्ये रेगुर मृदा पसरलेली असून दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा 86% भाग जो आहे तो व्यापून घेतलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माउंट एरेबस हा कोणत्या खंडातील सर्वोच्च सक्रिय ज्वालामुखी आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, माउंट एरेबस हा जो आहे किंवा एरेबस हा जो एक सक्रिय ज्वालामुखी आहे तो कोणत्या खंडामध्ये आहे? करंट अफेअर्स 2024 चा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर अंटार्क्टिका खंडामध्ये आहे पहा माउंट एरेबस. आणि हा जो आहे हा सक्रिय असणारा ज्वालामुखी आहे. त्याला आपण काय म्हणतो की जिवंत असणारा ज्वालामुखी आहे. आणि हा जो माउंट एरेबस आहे तो दररोज अंदाजे 80 ग्राम क्रिस्टलाइज सोनं जे आहे ते त्याच्या मार्फत बाहेर टाकतो. हा ज्वालामुखी रोज या बेटावर असून त्याला HMS एरेबस असं नाव देण्यात आलेलं आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा अंटार्क्टिका खंडामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने तयार केलेला इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल प्रत्येकी किती वर्षांनी प्रकाशित केला जातो? हा जो प्रश्न आहे हा वनरक्षक भरतीसाठी महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण एक प्रकारे म्हणू शकतो की हा जो प्रश्न आहे हा तांत्रिक प्रश्न असणार आहे. तांत्रिक म्हणजे पहा, टेक्निकल म्हणजे कसं की त्या भरतीशी संबंधित असणारे प्रश्न. आणि हा जो प्रश्न आहे हा फॉरेस्ट म्हणजे वनरक्षक खात्याशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1, तर प्रत्येकी 2 वर्षांनी. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने तयार केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट हा जो अहवाल आहे हा प्रत्येकी 2 वर्षांनी प्रकाशित केला जातो. सर्वात पहिलं जे सर्वेक्षण आहे ते 1987 या वर्षी प्रसिद्ध केलं होतं किंवा प्रकाशित केलं होतं. आता ते दर 2 वर्षानंतर प्रकाशित केलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमधील घेण्यात आलेले आहेत मित्रांनो. यामध्ये 4 ते 5 प्रश्न असे आहेत की जे आपण करंट अफेअर्स 2024 पण ते पर्यावरणाशी संबंधित असणारे प्रश्न आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, बाळ गंगाधर टिळकांनी खालीलपैकी कोणता नारा दिला होता? मित्रांनो लक्षात ठेवायचे की याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 3 प्रश्न जे आहेत हे फक्त आणि फक्त बाळ गंगाधर टिळक यांच्यावरती विचारलेले आहेत. तर बाळ गंगाधर टिळकांनी खालीलपैकी कोणता नारा दिला होता? तर त्यांनी दिलेला नारा आहे पहा, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. हे जे विधान आहे हे बाळ गंगाधर टिळक यांचं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश राज्यांतून जाणारा दक्षिण पश्चिम घाट 7000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापतो आणि फुले व प्राण्यांच्या जैवविविधतेने अतिशय समृद्ध आहे. या ठिकाणी म्हणजे काय विचारले की कोणत्या राज्यातून जाणारा दक्षिण पश्चिम घाट 7000 चौरस किलोमीटरचं अंतर व्यापतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा केरळ आणि तामिळनाडू. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. लक्षात ठेवा, प्रश्न समजावून घ्या. केरळ आणि तामिळनाडू या राज्यातून जाणारा जो दक्षिण पश्चिम घाट आहे
तो 7,000 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ व्यापतो आणि फुले आणि प्राण्यांच्या जैवविविधतेने अतिशय समृद्ध असणारा तो भाग देखील आहे. यामध्ये पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधून किंवा या राज्यांना व्यापून 1,600 किलोमीटर एवढ्या पसरलेल्या आहेत. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली होती? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. संविधान सभेवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, संविधान सभेची जी बैठक आहे ही कधी आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 9 डिसेंबर 1946. लक्षात ठेवा, हे जे 9 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. लक्षात ठेवा, कधी? 9 डिसेंबर 1946. आणि ही जी आहे ही दिल्लीमध्ये सर्वात पहिल्यांदा बैठक झालेली होती. त्याचे शेवटचे जे अधिवेशन आहे ते 24 जानेवारी 1925 रोजी संपन्न झालं. 1947 मध्ये भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. भारतासाठी संविधान सभा बनण्याची कल्पना ही सर्वप्रथम 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी दिलेली होती. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण बॉम्बे उच्च न्यायालयात बॅरिस्टर म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत? प्रश्न थोडासा महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. हे जे प्रश्न आहेत इतिहासातले हे जास्त करून आपल्याला राष्ट्रीय काँग्रेस पार्टीवरती विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे की बॉम्बे उच्च न्यायालयात बॅरिस्टर म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे पहिले भारतीय कोण होते? तर ते होते ऑप्शन क्रमांक 4 तर बद्रुद्दीन तय्यबजी हे जे आहेत हे आपलं उत्तर असणार आहे. त्यांच्याविषयी काही मित्रांनो काही महत्वाचे पॉइंट्स देखील आहेत. पहा, तर बद्रुद्दीन तय्यबजी हे ब्रिटिश राजवटीतील एक भारतीय वकील तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक कार्यकर्ता होते आणि राजकारणी देखील होते. ते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर तसेच भारतीय न्यायाधीश देखील होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि पहिले मुस्लिम ते अध्यक्ष होते. त्यांनी 1987च्या मद्रास येथील अधिवेशनाचे अध्यक्षस्थान देखील भूषवलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर शहर आहे? पहा, आपल्याला काय विचारलंय की हिंदू संस्कृतीचं एकमेव बंदर शहर कोणतं आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3 तर लोथल हे जे आहे मित्रांनो हे शहर हिंदू संस्कृतीचं एकमेव बंदर शहर आहे. लोथल हे गुजरात राज्यातील पुरातत्वीय अवशेषांचे एक प्रसिद्ध प्राचार्य स्थळ आहे. लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पहा, लोथलसाठी हे शहर जे आहे हे इसवी सन पूर्व 2400 वर्ष पुराण म्हणजे जुना आहे आणि हे भारताच्या गुजरात राज्यातील भाल प्रदेशात आहे आणि 1954 साली ते शोधण्यात आलेलं आहे. लोथल या शहराला मिनी हडप्पा म्हणून देखील ओळखले जाते. मिनी हडप्पावरती आपल्याला 1 वर्ष प्रश्न विचारण्यात आला होता. पहा की मिनी हडप्पा म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? मिनी हडप्पा हे जे आहे हे लोथल या शहराला ओळखतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? पहा, प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्य आपल्याला विचारलं आहे आणि ते जे वैशिष्ट्य आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 तर पठारी स्वरूप हे जे आहे हे प्राकृतिक वैशिष्ट्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, कोणतं? पठारी स्वरूप. पठारी प्रदेशात मैदानासारखे सपाट भाग व उंच सकल भागही असतात. त्यामुळे पठार हे एक वैशिष्ट्यपूर्ण भूमी स्वरूप म्हणून ओळखले जाते. पठारी प्रदेशाची उंची सामान्यतः 300 ते 900 मीटर पर्यंत आढळते आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये 11व्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेला आहे कारण हा प्रश्न आपल्याला 2023ला या म्हणजे जी वनरक्षक भरती झाली त्यामध्ये 6 वेळा टोटल प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 जी 86वी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये पहा 11व्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील शासकीय उपक्रमांच्या बाबतीत भारतीय रेल्वेची स्थिती काय आहे? पहा, स्थिती म्हणजे आपल्याला सरळ सरळ एक प्रकारे पोझिशन विचारलाय की पोझिशन कोणती आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर सर्वाधिक मोठा म्हणजे ती मोठी आहे, सध्या सर्वात मोठ्या स्थितीवरती आहे भारतीय रेल्वे.
यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते पाहून घ्या. तर भारतीय रेल्वे हा भारतातील सर्वात मोठा शासकीय उपक्रम आहे. भारतीय रेल्वे ही भारत सरकार नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे. भारतातील रेल्वे मार्गांची लांबी जवळपास 67,415 किलोमीटर एवढी आहे. मित्रांनो, हा जो आकडा आहे हा 2022चा आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर चेंज झालेला असू शकतो. करंट अफेअर्समध्ये याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. आणि रेल्वे विभाग हा जो आहे हा भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग तसेच भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्यांचं नियोजन करतो. पहा कोण, तर केंद्रीय रेल्वे खातं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आपल्याला जर असेच प्रश्न अजून पाहायचे असतील तर आपले व्हिडिओ पाहत राहायचे आहेत आणि व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत जावा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. पहा PDF जर डाउनलोड करायची असेल तर आपलं चॅनल आहे टेलिग्रामचं मराठी नोकरी या नावानं, त्याला जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.